राम मंदिरच्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की देशामध्ये फार आस्थेने सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिरची उभारणी झाली आणि सबंध देशाचे मुस्लिम संघटनाने त्याला पाठिंबा दिला आणि कोणत्याही प्रकारच्या देशामध्ये सामाजिक सलोखा अबाधित राहावा हे दृष्टिकोन ठेवून हे देशामध्ये सर्व धर्म संभावायचं एक वातावरण आतापर्यंत होतं। पण मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे देशामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम सातत्याने हे देशामध्ये चालू आहे। राम मंदिरची जे उभारणी भारतीय जनता पक्ष यांनी फार उभारणी केली होती आणि संबंध देशाचे हिंदू मुस्लिम लोकांचा पाठिंबा ते राम मंदिराला होता। पण आज आपण पाहिला जे रामाच्या नावाने जे निवडून आले, आज ते राम मंदिर मध्ये हजारो कोटी रुपयाचा चोरी उघडकीस आलेली आहे आणि पैशाची चोरीच्या व्यतिरिक्त जे राम भक्तांनी हे देशामध्ये आस्थेने हिरे जवाहरात चांदी सोना याच्या तो पावत्या पण नाही एवढे मोठे प्रमाणावर देणग्या दिल्या ते सुद्धा गायब आहे। ट्रस्टी त्यांचेच आहे, राज्य सरकार त्यांच्याच आहे, केंद्र सरकार त्यांच्याच आहे। आता न्याय तरी कुठं मागायचा? इवन दिवसेंदिवस लोकांचा न्याय व्यवस्थेपरचे विश्वास कमी होत चाललाय। हे देशामध्ये कुणाचा राज्य आहे? कायद्याचा राज्य आहे का 4-2 लोकांचा राज्य आहे? हे जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे। आणि दुसरा, मोहम्मद पैगंबरचे विरोधामध्ये नाझिया इलाही यांनी सातत्याने असं वक्तव्य केलं जे शोभनीय नाही आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही। अनेक मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केले, निवेदन दिले। कोणाचा पाठबळ आहे? राम मंदिरच्या पाठीमागे चोर लोक आहेत, कोणाचा पाठबळ आहे? नाझिया इलाहीचे पाठीमाग। हे सर्व गोष्टीचा संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्षाचे वतीने या ठिकाणी मी आंदोलन केले हनुमान मंदिराच्या समोर आणि जिल्हाधिकारीला निवेदन एक दिलं। जिल्हाधिकारीच्या मार्फत द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे ते देशामध्ये राज्यामध्ये हेट स्पीचेस चालू आहे। संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, खासदार मेघा कुलकर्णी असतील, भंडारी महाराज असतील, हे सातत्याने हे राज्यामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं वक्तव्य करत आहे। जे भाजप प्रणित राज्य आहे त्या राज्यामध्ये 1,53,000 मुसलमानांचे घर पाडण्यात आली, 7 लाख लोक बेघर झाले, 1300 मस्जिद मदरसे खानखा हे देशामध्ये पाडण्यात आले। 25 वर्षात जून 2024 ते 2025 एके कालखंडामध्ये तरुण 25 मुसलमानांची हत्या करण्यात आली बजरंग कार्यकर्त्याच्या मार्फत। 13 ठिकाणी फक्त FIR केले, बाकीच्या ठिकाणी FIR सुद्धा केले नाही। तर आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचे एकोपा आहे, याला कुठेतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे। मग बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान केला जाते, छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात, महात्मा फुलेच्या बद्दल करतात। तर काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील, यांचा बेसूट वक्तव्य करणार लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे। ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, VP सिंगाने केलं, तसा एक ॲक्ट हे सरकार तो करणार नाही। पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसं प्रकारचा संरक्षण कायदा हे देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून मुस्लिम समाज
स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला मानेन आणि त्याच्या माध्यमातून हे देशामध्ये जे हजारो शेकडो वर्षाचं जे एकोपाचं वातावरण हे टिकून राहील.